हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई लोहमार्ग मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. मी पीडीएफ दाखवत आहे. हे पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणार दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. त्याचबरोबर इतरही जिल्ह्याचे अपडेट्स मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स तिथं मिळत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, ही असणारी ऑफिशियल मुंबई लोहमार्गाची असणारी ऍड आहे. याच्यामध्ये असणारं संपूर्ण जागाचं विश्लेषण आपण सुरुवातीला थोडंसं पाहूयात, जेणेकरून तुम्हाला असणारं कट ऑफ समजण्यास मदत होईल. तर बघा, इथं एकूण जागा आहेत 743 जागा आहेत. या 743 जागांची विभागणी 98 जागा SC कॅटेगरीसाठी आहेत, ST साठी 70, VJA 21, NTB 20, NTC 27, NTD 13, SBC 16, OBC 127, SEBC 74, EWS 75, ओपन साठी 202. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी टोटल असणारं 743 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. ओपनच्या जागाची विभागणी बघून घ्या. सर्वसाधारणला 61 जागा आहेत, महिलांसाठी 61 जागा आहेत, खेळाडूसाठी 10 जागा आहेत, प्रकल्पग्रस्त 10, भूकंपग्रस्त 4, माजी सैनिकासाठी 30 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर 10, पोलीस पाल्य 6, होमगार्डसाठी असणारं 10, अशा मिळून टोटल ओपन कॅटेगरीमध्ये 202 जागा आहेत. इथं दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे हे माजी सैनिकाच्या जागा आणि दुसरं म्हणजे अंशकालीन पदवीधर. या 40 जागा आहेत. आणि पुढे मी तुम्हाला या ठिकाणी माजी सैनिक आणि अंशकालीन पदवीधरचे जे उमेदवार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये सोडून जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. कट ऑफ सांगण्या अगोदर मी तुम्हाला जागा सांगितल्या होत्या 743 एकूण जागा आहेत. या 743 एकूण जागापैकी महिलाच्या जागा जर तुम्ही बघितल्या तर महिलांच्या जागा इथं 223 जागा आहेत. महिलांच्या टोटल सर्व कॅटेगरीच्या मिळून असणाऱ्या जागा 223 आहेत. म्हणजे सर्व समांतर आरक्षण वगैरे जनरल मिळून या ठिकाणी 520 जागा आहेत. या 520 जागासाठी आतापर्यंत या ठिकाणी एकूण ग्राउंड दिलेला आहे मुलांनी ते 16,282 मुलांनी ग्राउंड दिले आणि मैदानी चाचणी मुलांची संपलेली आहे. एक्समॅन असतील, स्पोर्ट्स पर्सन असतील, होमगार्ड, प्रकल्पग्रस्त सर्व असणारे समांतर आरक्षण याची जी मैदानी चाचणी आहे ती समाप्त झालेली आहे. मुलींची मैदानी चाचणी सुरू आहे. 16,282 विद्यार्थ्यांपैकी लगभग असणारे 1000च्या जवळपास विद्यार्थी असणारे फेल झालेले आहेत, म्हणजे ज्यांना 25 पेक्षा कमी गुण मिळालेत. म्हणजे लगभग 11,000 विद्यार्थीच या ठिकाणी पात्र झाले आहेत मैदानी चाचणीमध्ये. 520 जागासाठी 11,000 विद्यार्थी रेसमध्ये आहेत. त्याच्यामुळं जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा अशा पद्धतीने लागेल, तो पहा. आता लोहमार्ग पोलिसांची ऑफिशियल मार्क आहेत. ऑफिशियल गुन्हेयादी जी आहे ती असणारी एडिट करणं खूप कठीण काम आहे. आमच्या एडिटर साहेबाला पण त्या ठिकाणी असणारा भरपूर वेळ गेला, पण संपूर्ण असणारी काही त्या ठिकाणी जे मार्कलिस्ट आहे ती एडिट करता आलेली नाही. म्हणजे रँक वाईज लावणं, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज लावणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करणं शक्य नाही. का नाही? त्याचं कारण आहे, जे मुंबई लोहमार्ग मध्ये जे सॉफ्टवेअर वापरले जाते ते सॉफ्टवेअर नॉन एडिटेबल असणार त्यांनी करतात. तरी पण आमच्या टीम मधल्या काही लोकांनी असणारं मेहनत घेऊन काही प्रमाणात असणारं या ठिकाणी गुन्हे एडिट केली आणि त्याच्यानुसार असणार मी तुम्हाला अंदाजित कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहे. तुमच्यापैकी भरपूर लोकांची असणारी मागणी होती की सर मुंबई लोहमार्गाचा असणारा कट ऑफ अंदाजे सांगा, म्हणून मी असणारा हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर बघा, या ठिकाणी ही असणारी त्यापैकी जवळपास असणारा 2,500 लोकांचे एक गुन्हे यादी याच्यामध्ये काढलेली आहे बाजूला. त्यानुसार असणारं बघा, याच्यामध्ये माजी सैनिक पण आहेत आणि सर्वच आहे. तिथं त्या ठिकाणी काहीही ओळखू येत नाही कोण माजी सैनिक आहे आणि कोण नाही, कारण ते तसं एडिट करणं शक्य झालेलं नाही. तरी पण बघा की या ठिकाणी लगभग असणारं 2 दिवसाच्या ग्राउंडमध्ये या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क घेणारे जे विद्यार्थी आहेत ते 65 विद्यार्थी आहेत. या 65 विद्यार्थ्यांमध्ये काही असणारे माजी सैनिक पण आहेत आणि काही असणारे
जनरलचे विद्यार्थी पण आहेत. तर मग या 65 विद्यार्थ्यांना असणार 50 पैकी 50 मार्क आहेत. म्हणजे फक्त 65च आहेत का? तर नाही, याच्यापेक्षा आकडा भरपूर मोठा आहे. पण तो असणारा किती आहे एक्झॅक्ट मी तुमच्या समोर मांडू शकत नाही, त्याचं कारण ती PDF नॉन एडिटेबल आहेत म्हणून. तर मग अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो याच्यामध्ये मी 47, 45, 46 अशा गुणांची विभागणी बघितली तर लगभग असणार 45 पर्यंत. बघा इथं तुम्हाला थोडेसे आकडे समजणं मुश्किल आहे, मी समजून सांगतोय. 45 पर्यंत इथं बघा तुम्हाला दिसतंय 1979, पण हा वरून आकडा आहे. तर आपले जे नंबर आहेत 45 या 1979च्या खाली 2261 पर्यंत असणारे आहे. जर तुम्ही 2261 मधून असणार 1979 जर वजा केले तर तुमच्या समोर असणारा आकडा येईल त्या ठिकाणी 282 असणारे विद्यार्थी या ठिकाणी 2-3 दिवसामध्येच 45 प्लस आहेत. तर याच्यावरून एक तुम्हाला अंदाज येतो. इथं मी तुम्हाला जागा सांगताना सांगितलं होतं बघा की सर्वसाधारण मध्ये 61 जागा आहेत आणि या हिशोबानं जर बघायला गेलं तर माझा असा हिशोब आहे की जो मुंबई लोहमार्गाचा कट ऑफ आहे जनरलचा हा त्या ठिकाणी 43 मार्कावर येईल. तुम्ही म्हणसाल 45च्या खाली सांगताय, आता कट ऑफ 43 सांगताय. त्याचं कारण असं आहे बघा की या ठिकाणी टोटल माजी सैनिकाला जागा 30 आहेत, जागा 30 आहेत आणि या ठिकाणी माजी सैनिक टोटल किती आलेत तर 329 माजी सैनिक आलेत. जनरल कॅटेगरीमध्ये जागात माजी सैनिकाला 30 आणि उमेदवार एकूण किती आहेत सर्व कॅटेगरीचे वगैरे मिळून 329 आलेले आहेत. म्हणजे लगभग याच्यातले काही फेल पण झालेले आहेत, बरोबर. तर त्याच्यामुळे माजी सैनिकामधल्या बऱ्याच जागा असणाऱ्या त्या ठिकाणी जनरलला जातील. म्हणजे जे 61 जागा आहेत यांचा रेशिओ इथं या माजी सैनिकामधल्या आपण लगभग 10 जागा पकडल्या तर 71 आणि त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर नाके बरोबर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या 10 जागा या ठिकाणी यांनाच म्हणजे जनरललाच मिळतील आणि यानुसार असणार जो जागा असतील ते लगभग 81 होतील आणि लगभग यांचा कट ऑफ म्हणजे जनरलचा कट ऑफ हा 43 मार्कावर येईल मुलांचा. त्याचबरोबर इतर असणारे जे महिलांचा जो कट ऑफ आहे ओपन जनरलचा तो महिलांचा कट ऑफ लगभग असणारा 39 ते 41च्या दरम्यान असेल. आता एक्झॅक्ट किती लागल हे त्या ठिकाणी यांची PDF एडिट करता येत नसल्यामुळे सांगता येत नाही, पण लगभग असणारा 39 ते 41 या दरम्यान असणारा महिलांचा कट ऑफ लागेल. बाकी कॅटेगरी जसं की SC असेल, ST असेल यांचा कट ऑफ SC कॅटेगरीचा कट ऑफ 34-35 मार्क लागू शकतो. ST कॅटेगरीचा कट ऑफ हा लगभग 35-36 मार्काच्या दरम्यान असू शकतो. हा माझा अंदाज आहे, माझ्याकडे एक्झॅक्ट डाटा उपलब्ध नाहीये. आलं का लक्षात? OBC कॅटेगरीचा कट ऑफ याच्याबद्दल त्या ठिकाणी थोडंसं सस्पेन्स आहे. कुठं हा कट ऑफ खूप जास्त लागलाय तर कुठं हा कट ऑफ खूप कमी आलाय. काही ठिकाणी मी बघितलं 25 मार्कावर लागलाय, पण इथं 25 मार्कावर वगैरे काही येणार नाही. माझा असा हिशोब आहे की हा कट ऑफ 34 प्लस असेल, 1-2 मार्क मागं पुढे होतील. तर OBC कॅटेगरीचा. त्याच्यानंतर NT कॅटेगरी जर बघितल्या VJA असतील, NTB, NTC, NTD यांचा कट ऑफ हा लगभग 35च्या आसपास असेल, 1-2 मार्क मागं पुढे होतील. महिलांचे कट ऑफ पण पुरुषाच्या कट ऑफपेक्षा 1-2 मार्काचा फरक प्रत्येक कॅटेगरीमध्ये पडेल. फक्त काहीच कॅटेगरीमध्ये 5-5 मार्काचा असणारा फरक पडेल. EWS कॅटेगरी कुठं हा 25 मार्कावरच लागतोय तर कुठं 30 पर्यंत पण या ठिकाणी जातोय. तर इथं पण असणारा लगभग हा कट ऑफ 30च्या आसपास लागेल असा माझा अंदाज आहे EWS कॅटेगरीचा. EWS महिलांचा कट ऑफ खूप कमी येईल, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. SEBC कॅटेगरी या कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झालं तर SEBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 36च्या आसपास असेल, 36च्या आसपास. तर इतक्या दरम्यान असणारा या SEBC कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो. एक्झॅक्ट कट ऑफ लागल्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. त्याचबरोबर टेलिग्रामवर पण अपडेट्स देईन. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर असणारं तुमच्या समोर नवनवीन अपडेट्स येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.